2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागतोय। न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। प्रज्ञा सिंग ठाकूरसह 7 आरोपींचा आज फैसला होणार आहे। स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आज लागतोय। त्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये बंदोबस्तात वाढही करण्यात आलेली आहे। विषयी अधिक माहिती घेण्याकरता 2 प्रतिनिधी 2 ठिकाणावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईहून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत, तर तिथं मालेगावमध्ये आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरुवातीला मी जाते विशाल, तुमच्याकडे येते। मालेगाव मधल्या या सगळ्या घटनेचा तब्बल 17 वर्षांनी आज निकाल लागतोय। मालेगाव मध्ये कसा बंदोबस्त सध्या हा वाढवण्यात आलाय? नक्कीच लागली। बघितलं तर 2008 साली हा अपघात झाला होता आणि मालेगावच्या इतिहासावर एक कुठेतरी वाईट खुणा ह्या काढल्या गेलेल्या होत्या। तर या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 101 जण जखमी झाले होते। यामध्ये 10 वर्षाच्या मुलीचा सुद्धा मृत्यू झाला होता। आज आपण याच चौकामध्ये आलेलो आहोत। आपण बघू शकता की आपल्या समोर जे एक ते दुकान आहे, या दुकानाजवळ एक दुचाकी इथं ठेवलेली होती। या दुचाकीवर एक बॉम्ब जो होता तो प्लांट करण्यात आलेला होता आणि या प्लांट झालेल्या बॉम्बच्या ह्याच्यात तो जो ब्लास्ट झाला, त्या ब्लास्ट मध्ये 6 जण मृत्युमुखी पडले आणि 101 जणांचा जखमी झाले होते। हा जो मार्ग आपल्याला दिसू राहिला, तर त्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते हेमंत करकरे यांनी पकडले होते। त्यामुळे हा जो मार्ग आहे, या मार्गाला कुठेतरी एक सन्मानार्थ म्हणून मालेगावकरांनी हेमंत करकरे मार्ग हा दिला, यांचं नाव दिलेलं होतं। आणि जर विचार केला तर जो बॉम्ब ब्लास्ट झाला, त्या बॉम्ब ब्लास्टच्या समोर हे जे हॉटेल आहे, या हॉटेलात आज सुद्धा ते एक घड्याळ आहे जे 9:35चा आज टायमिंग दाखवतं। त्या टायमिंगला सुद्धा तिथे ते दुकान, आता हे जे दुकान आहे बाजूलाही, इथे आपल्याला जे बॉम्बस्फोट झालाय त्याचे जे छर्रे आहेत, त्या छर्ऱ्यांचे निशाण सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी दिसतील। हे जशीच्या तशा ह्या खुणा आज सुद्धा मालेगावकरांवर बोललेल्या आहेत। आणि या पार्श्वभूमीवर आता जे भाजपचे खासदार आहेत, त्याच्यानंतर कर्नल पुरोहित आहेत, यांच्यावर जो खटला आता न्यायालयात सुरू आहे, त्या न्यायालयाच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर 2 वेळाची ही सुनावणी होती। ही सुनावणी लांबणीवर गेली होती, मात्र आज 2 वाजेच्या आसपास या सुनावणीवर काहीतरी निकाल होईल। अगदी त्या सुनावणीवर आपण भाग्यश्रीकडून अपडेट घेणार आहोतच, पण विशाल, काय बंदोबस्त आहे तिथं? नक्कीच बंदोबस्त आता इथे मोठा लावण्यात आलेला आहे लागवी, कारण हा जो आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा एरिया आहे आणि खास करून निकालाकडे या मालेगावकरांचं लक्ष आहे। निकाल काय लागतो त्यावर ही काय परिस्थिती आहे ही येणारी अगदी निकाल कधी लागतो, काय लागतो याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। भाग्यश्री, साधारणतः किती वाजता या सगळ्या संदर्भात सुनावणीला सुरुवात होईल? किती वाजेपर्यंत निकाल समोर येईल? काय अपडेट आहे? नक्कीच लागवी, खरं तर जो निकाल आहे तो 11 नंतर लागण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। खरं तर हा निकाल जो आहे तो अतिशय मोठा आहे, पानं त्याची प्रचंड आहेत असं मागच्या वेळी न्यायमूर्ती लाहोटी यांनी स्वतः सांगितलेलं होतं आणि त्याचमुळे तो निकाल त्यांनी राखून ठेवलेला होता आणि त्यासाठी त्यांनी आजची स्पेशल वेळ आणि स्पेशल तारीख दिलेली पाहायला मिळाली होती। आणि स्वतः साध्वी प्रज्ञा सिंग असतील किंवा पुरोहित असतील, कुलकर्णी असतील किंवा यामध्ये उपाध्याय, द्विवेदी, चतुर्वेदी जे लोक या गुन्ह्यामध्ये सहभागी होते त्या सगळ्यांना हजर राहण्याची ताकीद देखील त्यावेळेला न्यायमूर्तींनी दिलेली होती। त्यामुळे आज हे सगळे न्यायालयात हजर राहणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विशाल मोरे आपल्या प्रतिनिधींनी सांगितली की हेमंत करकरे यांनी याचा सगळ्याचा तपास केलेला होता, शोध घेतलेला होता आणि त्यावेळेला मालेगावमध्ये जी परिस्थिती होती त्याच्यानंतर ATSने यावर मोठ्या प्रमाणात साक्षीदार देखील गोळा केलेले होते। मात्र हे जे साक्षीदार आहेत यातले जवळपास 30 ते 40 साक्षीदार फितूर झाले आणि 30 साक्षीदारांचा मृत्यू देखील झाला या सगळ्या दरम्यान, कारण जवळपास तब्बल 17 वर्ष उलटून गेले त्या सगळ्या गोष्टीला। आणि त्यामध्ये जे फितूर झालेले साक्षीदार होते त्यांनी असं सांगितलेलं होतं की ATSने आमच्याकडनं जबरदस्तीने जबाब लिहून घेतलेले आहेत आणि या सगळ्यामुळे हेमंत करकरे जे दहशतवादी हल्ला 26/11 मध्ये शहीद झाले त्यांच्यावर एक प्रकारे बट्टा लागल्यासारखं झालं होतं। त्यामुळे त्याच्यानंतर ही जी केस आहे ही ATS कडनं NIA कडे देण्यात आली आणि NIAने ह्याच्यावर सगळ्यावर त्यानंतर पुन्हा साक्षीदार तपासले, मकोका लावला होता।
मकोका देखील NIA कडे गेल्यानंतर त्यांनी कॅन्सल केला, त्यामुळे ह्या सगळ्यांना सहज बेल मिळाली. आता हे सगळे आरोपी बेलवर आहेत. मात्र आजच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले, कारण अगदी. हिंदू दहशतवाद असा नवीन शब्द यावेळी पहिल्यांदाच वास्तव्यास आलेला होता, शब्द नव्याने सुरू झालेला होता. त्यामुळे हा हिंदू दहशतवाद आणि त्यामध्येच प्रज्ञासिंग ठाकूर या माजी खासदार भाजपच्या, त्यामुळे नेमका रिझल्ट काय लागतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष अगदी, लागलेलं अगदी, पाहायला अगदी. मिळतंय लागवी. मुद्दा लक्षात येतोय. भाग्यश्री आणि विशाल, तुमच्या दोघांचाही आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.